आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा घेऊया. माझं गाव माझा जिल्हा. लातूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. परिणामी शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालेला. अनेक ठिकाणी लोकांना जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागली. दापोलीमध्ये पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचलं. नागरिकांचीही प्रचंड तारांबळ. चंद्रपूर शहरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. गोंदियात पावसाऐवजी उकाडा. मृग नक्षत्र सुरू असतानाही पावसाचा पत्ता नाही. तापमान थेट 42 अंशांवर. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त. भंडाऱ्यात डीपीडीसीच्या बैठकीत निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने. खासदार प्रशांत पडोळेंचा अधिकाऱ्यांनी मोबाईल हिसकावल्याचा आरोप. यानंतर पालकमंत्री सावकारेंची आमदार खासदारांसोबत बंद दाराआड चर्चा. साताऱ्यामध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार. घोषणेनंतर साताऱ्यातल्या शिवतीर्थवर मंत्री शिवेंद्रराजेंचा कंदी पेढे वाटत जल्लोष. 12 वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश. शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया. एसटी महामंडळाला मे महिना अखेरपर्यंत 2640 पैकी 1569 स्वमालकीच्या एसटी बस मिळाल्या. तसंच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यात येण्याची शक्यता. अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र डोंगरकण इथं पर्यटकांची गर्दी. परिसर हिरवळीनं नटल्यानं सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर इथं आता 100% फोटो काढण्यास मनाई. ऑनलाईन दर्शन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती. विठ्ठलाचा नामघोष करत अंध वारकऱ्यांचा पायी दिंडी हिंगोलीमध्ये दाखल. 1 जून रोजी वाशिममधून निघालेली ही दिंडी 6 जुलैला पंढरीमध्ये दाखल होणार. पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांकडून व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी जोर धरत असल्यानं मंदिर प्रशासनाचा निर्णय. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 1200 भाविकांना केवळ 2 तासात दर्शन मिळणार. 15 जूनला टोकन दर्शन प्रणालीची पहिली चाचणी पार पडणार असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती. तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शन रांगेमध्ये भाविकांची फ्री स्टाईल हाणामारी. लहान मुलांना उलटी केल्याच्या कारणावरून महिला आणि पुरुषांमध्ये हाणामारी. शशांक हगवणे आणि सुशील हगवणेचा ताबा आज पुणे पोलीस घेणार. बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी ही चौकशी होणार. यवतमाळमधील पांढरकवडा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसचा दणदणीत विजय. दोघांनी 18 पैकी 17 जागा जिंकल्या तर भाजपनं खातंही उघडलं नाही. नांदेडच्या हदगावमधील रजिस्ट्री कार्यालयामध्ये बेकायदेशीर रजिस्ट्री प्रकरणी दुय्यम निबंधक निलंबित. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधकांच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यातील बोपे गावाजवळ गॅस टँकरनं अचानक पेट घेतला. सुदैवानं टँकर रिकामा असल्यानं मोठी दुर्घटना टळली. मात्र टँकर जळून खाक. नाशिकमधल्या मालेगावजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात. 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी. रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्याची माहिती. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अहिल्यानगरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. चिठ्ठीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप. घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू. लोणावळ्यातल्या भुशी धरणात 2 तरुणांचा बुडून मृत्यू. पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. गोंदियामध्ये पिंडदानासाठी गेलेल्या 3 महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू. कोरणी घाटात पूजा करण्यापूर्वी अंघोळीच्या वेळी घटना घडल्याची माहिती. एका महिलेला वाचवताना 3 महिलांनी जीव गमावल्यानं परिसरात हळहळ व्यक्त. भंडारामध्ये 8 महिन्यांच्या नर बिबट्याचा शेताच्या कुंपणात अडकून मृत्यू. अड्याळ वनपरिक्षेत्रातल्या मलकाझरी शेतशिवारातली ही घटना.